आता मला वाटतंय ते माझ्या कॅलिबर पेक्षा माझ्या थ्रू या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मला नोकरी देत होते. अभिजितच्या माध्यमामधून मला त्या सगळ्यांची खडानखडा माहिती मला मिळत होती आणि अभिजित कसा आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा अजित, अभिजितला कधीच कळता कामा नये की शमिका माझी मुलगी आहे. पण सर, त्याला जर हे कळलं की त्याचं ते पंचमेश्वरचं प्रोजेक्ट रद्द होणं, त्याच्या वडिलांची नोकरी जाणं, त्याचं घर गहाण आणि ते 5 करोड रुपये, ह्या सगळ्या प्रकरणात आपला हात होता हे त्याला कळलं तर? अजिबात नाही, त्याला कधीच कळता कामा नये. अजित, खरं म्हणजे मला सुद्धा एवढ्या गोष्टीत आणायच्या नव्हत्या अजिबात. पाणी गळेशी आल्याशिवाय तो एवढा जीव खाऊन हातपाय मारणार नाही अजित, म्हणून एवढे प्रॉब्लेम्स टाकले त्याच्यावर. आणि ते घर घाण वगैरे टाकणे हा त्याच्या वडिलांचा निर्णय. खरं म्हणजे यासाठी माझी मला लाज वाटते. आता मी मागे फिरू शकत नाही. मला माझ्या मुलीची काळजी आहे अजित. मला बघायचंय शमिकासाठी तो कुठल्या थराला जातोय, किती सॅक्रिफाईस करतोय, मला बघायचंय. आणि तशीच वेळ आली ना तर मी त्याच्या पाठी उभा राहीन, लागेल ती मदत करेन मी त्याला. त्याच्यामध्ये धमक आहे, रग आहे, धग आहे. बस हवा दिली की निखारे फुलतात. मला त्याला मोठं झालेला पाहायचं आहे आणि मिळालेल्या पैशाचा आणि सत्तेचा तो नीट वापर करू शकतो, कारण त्याचं डोकं ठिकाणावर आहे आणि पाय जमिनीवर आहेत. प्रियासारखा नाही येतो. पण प्रिया मॅमना हे माहिती आहे की त्यांना 3 बहिणी आहेत म्हणून? नाही, प्रिया तिला खूप लहान असताना मी दत्तक घेतलं होतं. अजित, मला आशू आणि शमिकाची खूप आठवण यायची. अशाच एका व्याकुळ अवस्थेमध्ये मला प्रिया भेटली आणि मला वाटलं माझ्याही मुली अशाच कुठेतरी दूर लांबवर मोठ्या होत असतील. मला प्रिया, आशू, शमिका यांची खूप आठवण यायची. मात्र त्यांना अजिबात माहित नसेल मी कुठे असेल. आता तर शमिकाला तिच्या डॅड बद्दल कळलंच पाहिजे. मी सांगेन तिला. अजित, आशू आणि शमिका हे माझ्याच मुली आहेत. प्रिया त्यांचीच बहीण आहे. अजित ही माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सिक्रेट आहे. अजित, कोणा बघचेक कर, पण एक लक्षात ठेव, ही गोष्ट तुझ्या माझ्याशिवाय कोणाला कळता कामा नये. आणि जर ही गोष्ट कोणाला कळली असेल त्याचा कळा तिथल्या तिथे दाब. मला या माणसाविषयी काही नीटचं माहिती नाहीये. हे सगळं त्याने का केलं, काय हेतून केलं हे सुद्धा माहिती नाहीये. आणि जर तो स्वतःला 20 वर्ष लपवून ठेवू शकतो तर मी त्याच्या या प्रयत्नांना 20 मिनिटात संपवून टाकणार आहे. नाही, यातून काहीतरी भलतं सलतं नको व्हायला. आधीच शमिकाच्या बाबतीत काहीच धड होत नाहीये. या कारणामुळे जर ती कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकली किंवा हे सगळं ऐकून तिने कुठली एक्स्ट्रीम स्टेप घेतली तर अजूनच मनस्ताप होईल. आधी मला किमान शमिकाच्या बाजूने जाणून घेतलं पाहिजे की तिचे डॅड गेले असं तिला वाटतंय ते कशामुळे, काय घडलं होतं तेव्हा नेमकं, तिच्या नजरेत हा सगळा काय प्रकार आहे. मग मी शोधून काढू शकेन की इतका काळ एखादा माणूस जगापासून का लपून राहतो. आणि जेव्हा समोर येतो तेव्हा राजे आडनावानं न येता कुठल्या तरी सर्पोद्दार आडनावाचा आधार का घेतो. सर्पोद्दार, अनिरुद्ध राजे हे नाव बदलून मी RD सर्पोद्दार हे नाव घेतलं. कारण अचानक जर माझ्या समोर कोणी माझ्या ओळखीचं आलं तर माझा हेतू साध्य होईपर्यंत त्याला माझी ओळख पटू नये. म्हणून अजदेश हेतू फक्त एकच,
त्या बाईला, संध्या राजेला उद्ध्वस्त करणं. जगाच्या समोर तिची ओळख नाही पटवली तरी आशू आणि शमिकाच्या समोर तिची ओळख मला पटवायची. मी जर मनात आणलं तर त्या बाईला एका सेकंदात मी रस्त्यावर आणू शकतो, पण मला तिला रोज मरताना बघायचंय. कारण रोज मरण काय असतं हे गेले 20 वर्षात मी अनुभवलंय. मला नेमकं तिला तेच दाखवून द्यायचंय. विनाश, घाबरले ना मीच घाबरलो. काय पण तू ग? हा, अगं या भूताच्या आय मीन या नीनाताईच्या खोलीत तू भूतासारखी का फिरतेस बाई? चुकून फोटोतनं ती बाहेर आली तर ती बघ कशी बघते पण. गॉड, विनाश तू पण ना. मी इकडे आले कारण तिची आठवण येत होती मला. व्हॉट? काय? बरी आहेस ना? तुला नीनाताईची आठवण? त्यात काय झालं? काही झालं तरी शी वॉज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. नाईलाजाने मला तिला मारावं लागलं. अविनाश, मला ना खरंच काही कळत नाहीये. मी जयला या घराबाहेर काढलं, हा बंगला माझ्या नावावर झाला, शमिकाची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली, तरी देखील सतत सतत काहीतरी स्ट्रेस माझ्या मागे आहे. मला ना आय एम स्केअर्ड. मला सारखी भीती वाटते. तुला भीती कसली? याचीच की मी 20 वर्षापूर्वी जे काही केलं त्याचे जे फोटोग्राफ्स नीनाकडे आहेत ते नीनाने कुठे ठेवले? मला ना अविनाश का कोणास ठाऊक असं सारखं वाटतं की ती जी व्यक्ती मला फोन करते ना, ते फोटोग्राफ्स त्याच व्यक्तीकडे तर नसते. आय डोंट नो. शक्यच नाही. हे बघ, तू काय म्हणालीस की ते फोटोज नीनाताईकडे होते, बरोबर? ते या घरातच असणार नाही का? का कोणी या बंगल्यात शिरलं, ते फोटो चोरले आणि घेऊन पळून गेला असं झालं असेल का? असं काही होणार आहे? पण ताई, ते फोटोज जर का जयच्या हाताला नाही त्याच्याकडे नाही. अरे त्याच्या हाताला जर ते फोटोग्राफ्स लागले असते तर त्यांनी ते जे काही 20 वर्षांपूर्वी मी केलं होतं ते सगळं पुन्हा माझ्या मानगुटीवर तर नाही ना येणार ह्याची सतत भीती वाटते मला. कसला विचार करतोयस तू? तुझे डॅड. माझे डॅड?
माझी या प्रियाला गीत कळेना. अगं ही अशी रोजच्या वापरायला चांगली आहे ग, पण लग्न समारंभात कशा काठापदराच्या साड्या पाहिजे, छान दिसतात त्या. हो ना. गणेश पूजनाच्या वेळेला काही मिरवायचं ना ते मिरवा. आता आधी आवडलेल्या साड्या बाजूला ठेवा. ही बघ प्लीज 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 हे राहून दे ना तसंच. लेट मी शूट हर. दिस इज द फर्स्ट वेडिंग आणि ह्याच्यावरती मी स्टडी करते आणि याला प्लॅन पण मीच करणार. आता पोजेस द्या बघू सगळ्यांनी. आता हा रंग चांगला दिसतो तुला पिवळा. एखादी अशी पार्टीला वगैरे जायला असू दे ना. डोक्यावरून टाकते. पदर चांगला आहे गोईचा. खरंच छान दिसत. अगं तुझी दुसऱ्या घराची खरंच व्यवस्था झालीये का? नाही तर इथेच राहा ना. असंही आज हे घर आमच्या नावावर आहे ते फक्त तुझ्यामुळे. एवढी मोठी रक्कम आम्हाला काढून दिलीस. आता तुझ्याकडे खूप कमी पैसे राहिले असतील, मग ते दुसऱ्या घरावर कशाला खर्च करतेस? खरंच राहा इथे. थँक्यू आंटी, तुम्ही खूप चांगले आहात. पण मला डॅडला दाखवून द्यायचं की मी इंडिपेंडेंटली स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. तुमचा मला सपोर्ट खूप मिळालाय, बट दिस इज माय फाईट आणि हे मलाच फेस करायचंय. शमिका, ती साडी. ओ हो किती प्रिटी दिसतेस. हो ना आंटी? हो खरंच खूप गोड दिसते. असं काय बघतोयस? काय नाही. काय चाललं होतं आत? अरे काय नाही, ही प्रिया मेघनाला सोडून माझ्या मागे लागली. ही साडी छान दिसते, या साडीत तू छान दिसतेस. बरं अभि, प्रियाने सांगितलं मला सगळं. तू किती मेहनत घेऊन तिला जागा मिळवून दिलीस ते. तिने आपलं घर वाचवलं आणि तू तिला घर मिळवून दिलं, तिचं स्वतःच. बरं झालं. आम्ही घर शोधतोय. तुमचं लग्न झालंय का? आम्ही घर फक्त कपललाच देतो. किती उत्साहात आहेत ना सगळे. खरं सांगू, बाप्पाकडे आता एवढंच मागणं, हे घर असंच आनंदी राहू दे, नाही का? सगळं किती घाईघाईत होतंय नाही. गणेश पूजन, साखरपुडा, लग्न, लगेच नचिकेत US जाणार. आपली मेघना खुश आहे ना, मग झालं तर. अभि, अरे लक्ष कुठे आहे तुझं? कसला विचार करतोयस तू? तुझे डॅड. माझे डॅड?
माझी या प्रियाला प्रीत कळेना. कसला विचार करतोयस तू? तुझे डॅड माझे डॅड? ते कसं काय आठवलं तुला मध्येच? नाही, ते प्रियाचं तिच्या डॅडशी पटत नाही ना, ते असंच म्हणजे. तुला खरं सांगू का, मला असं वाटतं त्या दोघांनी एकत्र समोरासमोर बसून शांतपणे बोलावं. सगळं प्रॉब्लेम बोलण्याने सॉल्व्ह होतात रे. आणि कुठलीही मुलगी वडिलांवर किंवा वडीलही मुलीवर फार काळ रागावून राहू शकत नाहीत. उदर चांगला आहे गोई. काय चाललंय काय? अगदी ऊत आलेलं दिसतोय. मला असं वाटतं आता पुढचे काही दिवस असंच वातावरण राहील घरी. छान वाटतं, पण थोडंसं टेन्शनही आलंय खर्चाचं. मी आहे ना, कशाला टेन्शन घेतोयस तू? म्हणजे पैसे नाही आहेत माझ्याकडे, पण माझे स्वतःचे काही दागिने आहेत माझ्याकडे. अगदीच वेळ आली तर ते पण मोडून आपण. शमिका, तेवढी वेळ नाही आली अजून. मेघनाच्या लग्नासाठी मी खूप आधीपासूनच एका वेगळ्या अकाउंटमध्ये पैसे सेव्ह करत आलोय. डोंट वरी. बघायला काय एखादी अशी पार्टीला वगैरे जायला असू दे ना. लग्न असलं की घर किती आनंदी असतं ना. आणि त्या मुलीसाठी तर हा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस असतो. जगातला सगळा आनंद त्या मुलीच्या हातावरल्या मेहंदीत रंगून गेलेला असतो. शमिका, हा आनंद तुझ्याही तळव्यावर सजेल. आपलंही लवकरच लग्न होईल, नक्की. खरं सांगू, मला माहिती आहे असं बोलून थोडं का होईना पण तुझं टेन्शन वाढवते मी. पण अभि, मी कायम तुझ्या बरोबर असेल. शमिका, मला आजच कळलेल्या या नव्या गोष्टीचं टेन्शन जास्त आहे. तुझे डॅड जिवंत आहेत आणि मला हे माहीत असूनही मी तुझ्यापासून लपवतोय. आय एम सॉरी शमिका. ओ दादा, इतक्या जवळजवळ नका लावू माळा. आपल्याला सगळ्या घरात पुरवायचं. दादा, सगळ्या भिंती फुलांच्या माळाने सजल्या पाहिजे. ओके? आणि एकही भिंत सोडू नका. फुलं कमी पडत असेल तर माझ्याकडून पैसे घ्या आणि फुलं आणा. हा मामी, प्लीज. मीच सांगितलं त्याला. जय, मामी प्लीज, तू हे असं मन मारून जगतेस ना, मला कसं तरी होतं ग. मामी, या घरात जर मी कोणाला मानत असेल तर ती फक्त तू आहे, माहिती आहे ना. माझं ऐकणार नाही. जय, तुला सगळं कळतं, पण मग एवढंच का नाही कळत की की तू अभिजित आणि मी एकत्र आलो पाहिजे, हो ना? तेवढं सोडून बोल मामी. मला नाही वाटत की आम्ही दोघं परत कधी एकत्र येऊ.
त्रास दिला त्यांनी मला. काय सहजासहजी सोडणार नाही मी त्याला. आणि मला एक सांग ना मामी, त्याला सोडून बाकी घरातल्या कोणाशी माझा काही प्रॉब्लेम आहे नाही ना?